निवडणुकीआधी सिडकोच्या घराच्या किमती कमी होणार अशी बातमी आपल्याकडे आलेली आहे. NDTVचं जे पेज आहे त्या पेजवरती ही बातमी आलेली आहे. या बातमीला अनुसरून आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे. या बातमीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, की निवडणुकी लागण्याच्या आधी जे 3 नोव्हेंबर त्यांनी ते तारीख सांगितलेली आहे. जे बैठक होणार आहेत, सह्याद्री अतिथीगृह, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जे उपस्थित राहणार आहेत, त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे सिडको म्हाडा लॉटरीची जी हेल्पफुल व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातात. 26,000 घरांची लॉटरी निघून जवळपास 1 वर्ष झालं. या लॉटरीच्या लोकेशनमध्ये काही लोकेशनच्या घरांच्या किमती हे अव्वाच्या सव्वा आहेत. वाशी ट्रक टर्मिनलला 74 लाख रुपये घरांची किंमत सांगण्यात आलेली आहे. खांदेश्वर, मानसरोवर येथे 41 लाख 46 लाख रुपये घराची किंमत सांगण्यात आलेली आहे. EWHच्या घरांची किमती सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहे. पण या वाढलेल्या किमती खूप आहेत. सामान्य माणूस हे घेऊ शकत नाही. त्यामुळे सिडकोच्या घराच्या किमती कमी होणे आवश्यक आहे. याच्यासाठी खूप सारे मोर्चे आंदोलनं केले, तरी सुद्धा सिडकोच्या घराच्या किमती कमी झालेल्या नाहीत. आज आपल्याकडे जी बातमी आलेली आहे, मागील 6 ते 8 महिन्यापासून जे मोर्चे आंदोलनं केलेले आहेत, त्याच्यानंतर आपल्याला 2 ते 3 वेळा सिडकोच्या घराच्या किमती कमी होतील असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. पण आणखी किमती कमी झालेल्या नाहीत. पण आता जी 3 नोव्हेंबरला जी बातमी आहे, ते जिथे सिडकोच्या घराच्या किमती कमी होण्याविषयी जे बैठक आहे, त्या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे घेण्यात येणार आहेत, त्या व्हिडिओला आपण आज पाहणार आहोत. तर चला आपण जी बातमी आलेली आहे, ती बातमी आपण आज बघू. बघा साइडला बातमी लावलेली आहे. बघा NDTVच्या पेजला बातमी आलेली आहे. याच्यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. सिडको हाऊसिंग प्राइस न्यूज. महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधी सिडको सौरधारकांनी मोठ्या भेट मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सिडकोच्या घराच्या वाढीव किमतीबाबत गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या चर्चेला आता विराम मिळण्याची चिन्हे आहेत. नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सिडको घरांच्या दरांबाबत अधिकृत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपण 1-2 वेळा व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहे, की 3 नोव्हेंबरला आता बैठक लागणार आहे. या बैठकीला उद्योग मंत्री श्री उदय सामंत, राष्ट्रवादी शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार श्री शशिकांत शिंदे सर, आमदार श्री विक्रांत बाळासाहेब पाटील सर, नगर विकास खात्याचे मुख्य सचिव श्री असीम गुप्ता आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंगल साहेब उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सिडको सर्वधारकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. जी मीटिंग ठरलेली आहे ती मीटिंग आता कन्फर्म होणार आहे 3 नोव्हेंबरला. जे आपल्याकडे लेटर पण आलेले आहेत, बघा साईडला लेटर सुद्धा लावलेले आहेत. याच्यामध्ये जे सांगण्यात आलेले आहेत, हे ज्यांची मी नावं घेतलेली आहेत, हे बैठकीला उपस्थित राहणार आहे. त्यानंतर खाली सुद्धा त्यांनी माहिती देण्यात आली आहे. सिडकोच्या घरांच्या दरावरून निर्माण झाली होती तीव्र नाराजी. सिडको मार्फत माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ऑक्टोबर 2024 या योजनेत विविध नोडमध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीमधील घरांच्या अवाजवी किमतीमुळे गेल्या काही महिन्यापासून सौरधारकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर होता. या विरोधात अनेक वेळा मोर्चे, निदर्शने, लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याचे प्रकार झाले. तरी देखील सिडको प्रशासन आणि नगर विकास खात्याकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला होता. मोर्चे आंदोलने आपण ऑलरेडी याच्यावरती खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. पण एवढं मोर्चे आंदोलने करून सुद्धा सिडकोच्या घराच्या किमती कमी झालेल्या नव्हत्या. आमदारांकडून विधिमंडळात लक्षवेधी सूचना. या विषयावर 10 जुलै 2025 रोजी विधान परिषद आमदार श्री शशिकांत शिंदे सर आणि आमदार श्री विक्रांत पाटील सर यांनी विधिमंडळात लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सिडकोच्या गृह धोरणाबाबत तसेच वाढीव किमतीवर शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळीही सुद्धा ठोस निर्णय झालेला नव्हता. जे सिडको लॉटरी विनर होते यांनी वेळोवेळी जे आमदार साहेब आहेत विक्रांत पाटील सर आणि शशिकांत शिंदे सर यांचा जो मोर्चा झालेला होता 31 जुलै नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये, तिथे खूप सारे सिडको लॉटरी विनर आलेले होते. त्यांनी लक्षात आणून दिले की सिडकोच्या वाढलेल्या किमती आहेत हे खूप कमी करा, जेणेकरून हे सामान्य व्यक्ती घेऊ शकतील. त्यानंतर गेल्या महिन्यात वाशी येथे झालेल्या स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घरांच्या दरांबाबत लवकरच बैठक घेण्याचे संकेत सुद्धा दिलेले होते.
त्यानंतर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील सिडकोच्या घरांच्या किमतीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे स्पष्ट केले होते. यावेळी त्यांनी पोलीस गृहनिर्माण योजनेतील घरांच्या किमती सुद्धा 50 लाखावरून 15 लाखांवरती केल्या, याचा सुद्धा दाखला त्यांनी तिथे दिलेला होता. आणि अलीकडेच जे म्हाडा लॉटरी, कोकण म्हाडा लॉटरीचा जो निकाल लागला, त्या निकालाच्या वेळेस सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, की सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासाठी मी जे व्यवस्थापिका संचालक सिंगल साहेब आहेत त्यांना सांगितलेले आहेत. त्यानंतर जे आर-टी-आय मधून जे घराच्या किमती होत्या, समोर आलेल्या माहितीनुसार सिडकोच्या अंतर्गत सर्वेक्षणात घरांच्या मूळ किमती सध्याच्या घोषित दरांपेक्षा 30 ते 50% कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिडको सोडतधारकांमध्ये आता घरांच्या दरात मोठी कपात होण्याची आशा निर्माण झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमुळे सिडको सोडतधारकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही बैठक निश्चित झाल्याचे दिवाळीनंतरची आणखी एक दिवाळी असा माहोल निर्माण झालेला आहे. बघा, जे मागे निदर्शनं करण्यात आलेले होते, त्यामधील काही सिडको लॉटरी विजेते आहेत, त्यांनी जे वाशी येथे ज्या घराच्या किमती आहेत, त्या जवळपास म्हणजे त्यांची जी रेट 30 ते 35 लाख रुपये असणे आवश्यक आहे, पण ते घराच्या किमती ह्या डबल आहेत. म्हणजे 74 लाख रुपये सिडकोच्या घराच्या किमती होत्या. हे त्यांनी आर-टी-आय मधून दाखवून दिलेले आहेत, की ह्या सिडकोच्या घराच्या किमती ह्या अव्वाच्या सव्वा आहेत. याचे सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. महानगरपालिका तसेच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत सिडकोच्या घरांच्या दरांमध्ये मोठी कपात जाहीर झाल्यास राज्यातील सिडको सोडतधारकांना दिलासा मिळणार आहे असून शासनाविषयी विश्वास आणखी दृढ होण्याची शक्यता आहे. या सिडको लॉटरीमध्ये आता ज्या घराच्या किमती आहेत, आता एक्झॅक्ट घराच्या किमती ह्या किती टक्के कमी होणार आहेत, हे आता जे 3 नोव्हेंबरला जे बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये जे उपस्थित राहणार आहेत, सिडको लॉटरी विनर सुद्धा राहणार आहेत. त्यानंतर त्यानंतर येथे जे आमदार साहेब सांगितलेले आहेत, शशिकांत शिंदे सर, विक्रांत बाळासाहेब पाटील सर यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. आता या घरांच्या लॉटरीची किमती ज्या वाढलेल्या होत्या, ते आता जेव्हा कमी होणार, जे कमी झाल्यानंतर सिडको जी 22,000 घरांची जी लॉटरी आहेत, ही लॉटरी निघणार आहेत असे सुद्धा सिडकोचे जे व्यवस्थापक संचालक आहेत, जे सिंगल साहेब आहेत, यांनी सुद्धा वेळोवेळी तिथे समजून सांगितलेले आहेत. त्यानंतर आता जेव्हा ही लॉटरीच्या घराच्या किमती 3 नोव्हेंबरला डिक्लेअर होणार आहेत, त्याच्यानंतर आता नवीन लॉटरी सुद्धा येणार आहेत. म्हणजे आपल्याला असं सांगता येते, की 3 नोव्हेंबरला जे घराच्या किमती कमी झाल्यानंतर जी सिडकोची लॉटरी आहे, ते सुद्धा लॉटरी येणार आहेत असे आपल्याला सांगता येते. असा हा आजचा आपण व्हिडिओ बघितलेला आहे. जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, सिडकोच्या घराच्या किमती किती कमी टक्के व्हा, तर तुम्ही कमेंट करा, असं आपल्याला सांगता येते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच असा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.